नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण टोटल 11 अशा कंपन्या बघणार आहोत, ज्याचे शेअर म्युच्युअल फंडने एप्रिल 2025 या महिन्यामध्ये खरेदी केले आहे. तर चला बघूया कोणत्या आहे या 11 कंपन्या आणि या 11 कंपन्याचे म्युच्युअल फंडने एप्रिल 2025 या महिन्यामध्ये किती शेअर खरेदी केले आहे. तर सगळ्यात पहिले बोलूया वोडाफोन आयडिया लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 38.80%, एफ आय एसची होल्डिंग आहे 10.10%, डी आय एसची होल्डिंग आहे 4.90%, गव्हर्नमेंटची होल्डिंग आहे 22.63%. आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 23.55%. आणि मित्रांनो, म्युच्युअल फंडने एप्रिल 2025 या महिन्यामध्ये वोडाफोन आयडिया लिमिटेडचे 34.1 कोटी शेअर खरेदी केले आहे. चला आता बोलूया एन टी पी सी लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 51.10%, एफ आय एसची होल्डिंग आहे 17.79%, डी आय एसची होल्डिंग आहे 27.22%. आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 3.77%. आणि मित्रांनो, म्युच्युअल फंडने एप्रिल 2025 या महिन्यामध्ये एन टी पी सी लिमिटेडचे 1.4 कोटी शेअर खरेदी केले आहे. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या जबरदस्त कंपनीबद्दल, जिचे नाव आहे टाटा स्टील लिमिटेड. आणि मित्रांनो, मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 33.19%, एफ आय एसची होल्डिंग आहे 18.29%, डी आय एसची होल्डिंग आहे 24.48%. आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 23.84%. आणि मित्रांनो, म्युच्युअल फंडने एप्रिल 2025 या महिन्यामध्ये टाटा स्टील लिमिटेडचे 10.8 कोटी शेअर खरेदी केले आहे. चला आता बोलूया निफ्टी 50मध्ये सगळ्यात जास्त वेटेज असलेल्या कंपनीबद्दल, जिचे नाव आहे एच डी एफ सी बँक लिमिटेड. आणि मित्रांनो, मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये एफ आय एसची होल्डिंग आहे 48.30%, डी आय एसची होल्डिंग आहे 35.68%. आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 15.84%. आणि मित्रांनो, म्युच्युअल फंडने एप्रिल 2025 या महिन्यामध्ये एच डी एफ सी बँक लिमिटेडचे 0.6 कोटी म्हणजे 60 लाख शेअर खरेदी केले आहे. चला आता बोलूया मुकेश अंबानीजीच्या जबरदस्त कंपनीबद्दल, जिचे नाव आहे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड. आणि मित्रांनो, मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 50.10%, एफ आय एसची होल्डिंग आहे 19.07%, डी आय एसची होल्डिंग आहे 19.36%. आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 11.29%. आणि मित्रांनो, म्युच्युअल फंडने एप्रिल 2025 या महिन्यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे 1.5 कोटी शेअर खरेदी केले आहे. चला आता बोलूया संवर्धना मदरसन इंटरनॅशनल लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 58.13%, एफ आय एसची होल्डिंग आहे 12.42%, डी आय एसची होल्डिंग आहे 20.96%. आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 8.44%. आणि मित्रांनो, म्युच्युअल फंडने एप्रिल 2025 या महिन्यामध्ये संवर्धना मदरसन इंटरनॅशनल लिमिटेडचे 3.6 कोटी शेअर खरेदी केले आहे. चला आता बोलूया एस बी आयबद्दल, म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियाबद्दल. आणि मित्रांनो, मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये
प्रमोटर्सची होल्डिंग आहे 57.43%, FISची होल्डिंग आहे 9.94%, DISची होल्डिंग आहे 24.92% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 7.54%. आणि मित्रांनो, म्युच्युअल फंडने एप्रिल 2025 या महिन्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाचे 0.3 कोटी म्हणजे 30 लाख शेअर खरेदी केले आहे. चला आता बोलूया ॲक्सिस बँक लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 8.18%, FISची होल्डिंग आहे 43.94%, DISची होल्डिंग आहे 40.87% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 6.99%. आणि मित्रांनो, म्युच्युअल फंडने एप्रिल 2025 या महिन्यामध्ये ॲक्सिस बँक लिमिटेडचे 0.6 कोटी म्हणजे 60 लाख शेअर खरेदी केले आहे. चला आता बोलूया फेडरल बँक लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये FISची होल्डिंग आहे 26.28%, DISची होल्डिंग आहे 49.07% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 24.66%. आणि मित्रांनो, म्युच्युअल फंडने एप्रिल 2025 या महिन्यामध्ये फेडरल बँक लिमिटेडचे 0.2 कोटी म्हणजे 20 लाख शेअर खरेदी केले आहे. चला आता बोलूया इन्फोसिस लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 40.60%, FISची होल्डिंग आहे 32.89%, DISची होल्डिंग आहे 38.32% आणि इन्फोसिस लिमिटेडमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 13.72%. आणि मित्रांनो, म्युच्युअल फंडने एप्रिल 2025 या महिन्यामध्ये इन्फोसिस लिमिटेडचे 2.1 कोटी शेअर खरेदी केले आहे. चला आता बोलूया IDFC फर्स्ट बँक लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 0%, FISची होल्डिंग आहे 25.68%, DISची होल्डिंग आहे 19.30%, गव्हर्नमेंटची होल्डिंग आहे 9.16% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 45.86%. आणि मित्रांनो, म्युच्युअल फंडने एप्रिल 2025 या महिन्यामध्ये IDFC फर्स्ट बँक लिमिटेडचे 18.5 कोटी शेअर खरेदी केले आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा 11 कंपन्या बघितल्या ज्यांचे शेअर म्युच्युअल फंडने एप्रिल 2025 या महिन्यामध्ये खरेदी केले आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.